नवी मुंबईमध्ये उद्या 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी एपीएमसी मार्केट बंद राहणार आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमध्ये ठाणे लोकसभेमध्ये नवी मुंबईचा काही भाग येतो। त्यामुळे उद्या नवी मुंबईतील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे एपीएमसी मार्केट बंद राहणार आहे। व्यापार वर्गाला देखील त्यांचा मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे, यासाठी बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे। उद्या मार्केट बंद असले तरी आज ग्राहक कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। दादा, उद्या मार्केट बंद आहे, कशासाठी बंद ठेवलेलं आहे काय सांगा? उद्या मार्केट इलेक्शनचं कारण लोक वोटिंग करण्यासाठी गेली पाहिजे, त्याच्यामुळे मार्केट बंद ठेवलेलं आहे। किती मार्केट पाचशे मार्केट बंद ठेवलेले सर्व मार्केट बंद आहे। आज कसा काय धंदा कसा आहे व्यापार? आज हे बंद सारखंच आहे, काय उपयोग नाही आज मार्केट चालू ठेवून। काय माल काय विशेष खपले नाहीत, गिराईक कोणी आले नाहीत, उद्या बाहेर धंदा लावायला मिळणार नाही, त्याच्यामुळे आज कोणी परचेसिंगला पण आलं काय? मार्केटच्या लेटरमध्ये काय आवाहन करण्यात आलेलं आहे की नाही? हेच सांगण्यात आलं मार्केटच्या लेटरमध्ये की मतदान केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सुट्टी डिक्लेअर केली। रविवारी चालू ठेवण्यासाठी काय बोलण्यात आलेलं आहे? आणि ते फक्त सांगितलं सोमवारी बंद आहे म्हणून रविवारी चालू आहे। ॲक्च्युली नसतं चालू तरी काही इफेक्ट नसतं, काही विशेष व्यापार आज झाले नाही। उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग पूर्णतः सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उद्या 20 तारखेला मतदान होणार आहे। या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग देखील सज्ज झाले आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध शासकीय यंत्रणांचे तब्बल 11,000 कर्मचारी कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणेसह SRPF, होमगार्ड अशा एकूण 3,000 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे। आज पोलीस बंदोबस्तात संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे। हे साहित्य घेऊन आज हे अधिकारी संबंधित मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत। 10 वाजेपर्यंत साहित्य वाटपाला सुरुवात होणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी साहित्यांचे वाटप देखील केले जाणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। काल प्रचार थंडावल्यानंतर आज कर्मचाऱ्यांना साहित्यांचे वाटप केले जाणार आहे। धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या परिसरात साहित्यांचे वाटप केले जाणार असून या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मतदानाचे साहित्य घेण्यासाठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात 1,704 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। धुळे विधानसभा मतदारसंघ याची आपण 02 धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण आज तयारी करतो आहोत। धुळे ग्रामीणमध्ये एकूण 375 मतदान केंद्र आहे। 375 मतदान केंद्र आम्ही 33 वेगवेगळ्या झोन मध्ये डिवाइड केलेले आहेत आणि या 375 मतदान केंद्रासाठी आम्ही एकूण 1700 कर्मचाऱ्यांची अपॉइंट केले आहेत। त्यापैकी साधारणतः 1500 कर्मचारी हे फील्डवर काम करणार आहेत आणि 200 कर्मचारी हे रिझर्व्ह असणार आहेत। प्रत्येक ठिकाणी एक शिपाई आणि एक पोलीस कर्मचारी आम्ही तिथे दिलेला आहे। आज आमचं साहित्याचं वाटप इथनं होणार आहे। साहित्य म्हणजे आपले EVM आणि त्यासोबत इतर सर्व साहित्य घेऊन साधारणतः अशी अपेक्षा आहे की 12 ते 12:30 पर्यंत आमच्या सर्व टीम आपापल्या मतदान केंद्रावर पोहोचतील आणि उद्याची मतदान जी तयारी आहे, प्राथमिक तयारी ती पूर्ण करून उद्याचं मतदान सुरळीत होईल यापर्यंत तयारी करेल।